माहेरावरनं ती आल्यामुळं तिला खूप दुःख झाले आणि ती त्या दुःखात आजारी पडली आहे गाईस. आज संध्याकाळचे 8 वाजल्यात ते बघा, तरी पण पाहिलं तुम्हाला इथंच दिसेल, कारण की आज पायल नाही स्वयंपाक करायला. पाहायला जरा बरं वाटत नाही आहे, त्यामुळे मम्मीला सांगितलं. मम्मी म्हणलं आजचे दिवस स्वयंपाक करतो. तर गाईज आणि लेडीज अँड जेंटलमेन, आपण सक्षमीचा आपण 3ऱ्या महिन्याचं गिफ्ट देतो आहोत. मी लय एक्साइटेड आहे पण ते बघायला. हो ना. मी एवढे त्याचे व्हिडिओ बघितले, तेवढे मला असं झालं तर आता गिफ्ट तुम्हाला दाखवायची वेळ आलेली आहे. 3, 2, 1. 1. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत? पायल प्रतीक व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सकाळच्या वाजले 11:30. सक्षमी झोपली आजची रिपोर्टिंग, आणि पायलचं जरा पोटू दुखते सकाळ उठल्यापासून, त्यामुळे पायलने आज पण जरा रेस्ट करायचं ठरवलेलं आहे. थोड्या वेळ जरा पायल रेस्ट करेल, परत तिला काम आहेच तिची वाढून ठेवलेली आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे व्हिडिओची कामं. हो, व्हिडिओ तर ते आता आपण कसं, ती जरा रेस्ट करते, तिच्या पोटात खूप दुखायला लागले. मग दाखवतो पायल जरा कम्फर्टेबल झोपती का, मला तुला दाखवायचं आहे. आणि आमच्या आज सक्षमीचं एक छोटंसं कपाट आहे, ते आम्हाला पुन्हा आवरायचं आहे. आणि सक्षमीला हळूहळू सक्षमीचं सामान आम्हाला आमच्या नाही, माझ्या कपाटमध्ये शिफ्ट करायचं आहे. तर त्यातलं एक कप्पा मी आता खाली करणार आहे. त्या कप्प्यामध्ये सक्षमीचं काय माझ्याच की मग काय म्हणली, तुझाच एक कप्पा आहे त्याच्यामध्ये. माझ्या कपाटात सगळं कपाट माझ्या कपड्यांनी भरलंय, पलीकडचं कपाट माझ्या तर तू तुझे कपडे त्यातनं काढून बेडमध्ये टाकायचे. मी जे कपडे घालत नाही ना, ते आपण कोणाला तरी तू आता साड्या घालतच नाहीस. नाही घालत साड्या सगळे ना. कपडे हे टाक ना, तर साडी तू घालणं पडतं लवकर. लवकर नाही करणार. जेव्हा ओकेशन असेल ना काही कार्यक्रमाचं, तर वाटलं ह्यातून काढून घालता येईल, आज असं काय करता येईल. करू, मी कोकोनट म्हणजे एक व्हिडिओ करते कोकोनटची, त्याच्यानंतर आपण सगळं कपाटच आवडत बसतो, ठीक आहे ना. म्हणजे बघ ना तू वेळ व्हिडिओ जमणार नाही पाहिजे आपला, 2 दिवस आराम झालाय. सोनू माझं लय पोट दुखतंय यार. तू आराम कर म्हटलं ना मग तुला मी. गड्या मग मी बसूनच घालून तिकडे. पहिलं फक्त मी सक्षमीच्या जागा रिकामं करतो, जसं जमलं तसं करू आज. ठीक आहे. हा मग तेच सांगते ना, इकडे तिकडून गड्या घातल्या ना साड्यांच्या माझ्या, ते फक्त इथे ठेवायच्या. पॅक करून ठेवल्यात मी पूर्ण साड्या माझ्या. जेव्हा काही तुझं काही घ्यायचं असेल ते हा. लक्षात ठेवायचं कशात काय. तीच बॅग बाहेर काढायची, त्यात साडी कपडे ब्लाउज एकत्र ठेवायचं. हा चालेल. तुझं कपाट मोकळं करून माझं कपाट पण आता मोकळं करू. बाद झालं पसारा. काही माझं कालपासून पोट दुखतंय, म्हणजे काल नाही एवढं काय, पण आज लय दुखतंय पोट मला. सक्षमीला फिट करून नाही भिंत थंडीमुळे एकदम थंड असते. मला टेकायला ह्या भिंतीला अजिबात नाही जमते, एवढा पाटणीला थंड थंड लागते. उशी नाही घेतली ना म्हणून 2-3 वेळा मी अशी कंटिन्यू बसले रात्रीची, म्हणून माझी पाठ दुखायला लागली आहे बघ, ह्या गारठ्यामुळे, भिंतीच्या गारठ्यामुळे. पोट दुखते ना पण मी तपासला बघा किती इथं सगळं आवडतो. हा सक्षमीचा बाळा तिला अंगावर घ्यायचं आता, तिला तिथं पाळण्यात ठेवली म्हणून हे ठेवलंय. आता मी उठते, थोडंसं आवरते, व्हिडिओ करायला घेते, मग आपण तिचं कपाट आवरू. काय काय आलं, काय होतंय? मी आता जस्ट व्लॉग चालू बोलणार होतो की पायल झोपलेली आहे गाईज. तर असं बोलणारच होतो मी, असं इकडं बघितलंच, कॅमेरा इकडे घेतलाच, मिनिटच कोणच उठली ती झोपली. जरा पोट खूप दुखते, मला झोपून द्यायचं म्हणजे वाजरू पण बाहेर असलं खराब आहे ना, काय बोलायलाच नको. इथं बघा 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 कसं काम चाललंय इकडं बघा. हे बघा कसे काम करतात बारके बघा. हे कामाला लावलंय अयो बिचारीला कामाला लावलंय. इथं सगळ्या खाली पुरी खेळते ते, इकडे कुठेतरी बिंगो इथं इथं. आणि बिचारीला काम लावलंय, कपडे वाळत टाकायचं काम लावलंय. बाल कामगार, ए बाल कामगार, शाळेत जा. ही बघा केवढीशी पोरं ते मध्ये मोठी पोरी खेळली. घरात पसारा तसंच आहे, बिचारी झोपली. हे बघा पायल झोपली.
मस्त सक्षमी झोपली. आता मी करू तरी काय करू समजे ना मला. सक्षमीच्या 3ऱ्या महिन्याच्या बड्डेसाठी आम्ही सक्षमीला मस्त गिफ्ट मागवलंय. जसं तुम्हाला आम्ही गिफ्ट देतो तसं सक्षमीला आम्ही प्रत्येक महिन्याला एक गिफ्ट देत असतो. तर तसे तिला भरपूर गिफ्ट असतात. तर 3ऱ्या महिन्याचं गिफ्ट आता येणार आहे सक्षमीचं. 12 महिने 12 गिफ्ट तिला असणार आहेत काय नाही. तर आता तिचं गिफ्ट येईलच. तिला करू आपण 4 बोट 4 गोल्ड रिंग किंवा 10 बोटं दाखवू. तर ते आले तर दाखवू आलेच. लक्ष्मीचे 3ऱ्या महिन्याचं 3रं गिफ्ट आलेलं पण नाही. कुरिअरला मी तुम्हाला दाखवलं नाही तेव्हा मिनी व्लॉग काढला. सक्षमीकडे ते पण आता सक्षमी खुश होणार आहे खूप. तुम्हाला गिफ्ट काय येते पायाचं फिडिंग करते. फिडिंग केल्यानंतर तुम्हाला गिफ्ट दाखवतो मी. छान आहे खूप. म्हणजे आम्ही 3 ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं. ॲमेझॉनवर जरा स्वस्त होतं काहीच पण त्या ॲमेझॉनवरून आलंच नाही. मग ब्लिंकिट केलं. जाऊन म्हणलं आपल्या पोरीसाठी प्रत्येक महिन्यात एक गिफ्ट द्यायला काय प्रॉब्लेम आहे. मला दम लागला. एकच जिना इथून एवढा चढला. मला दम लागला काहीच. मी आता म्हातारा झालो आहे. मला काय समजा लय घाम दम लागला. आणि वातावरण एवढं खराब आहे की ऊनच नाही. ऊन नसले की विटॅमिनची कमी होते. आणि विटॅमिनची कमी झाले की अंग असं गळपटल्यासारखं होतं. गळपटल्यासारखं. तर अजून एक गिफ्ट आपण पुढच्या महिन्यात देऊ. हे तिथे 3ऱ्या महिन्याचं गिफ्ट आहे. 4थ्या महिन्याचं गिफ्ट 4थ्या महिन्यानंतर देऊ आता. तर पायलने फिटिंग वगैरे केली तर पायलने मी सांगेल तू सक्षमीला खाली ठेवून तू थोडं स्वतःचा अवतार बदल. लईच अशी वाईट अवस्था दिसते पायलची. बरं नसलं म्हणून काय आलं आवरायला काय प्रॉब्लेम आहे नाही ना. पण तू छान दिसली पाहिजे. माझं काय मी तर छानच दिसतो. इकडे बघ तिकडे बघ की मम्मा कधीच काय बघायचे पप्पा कडे पण बघ. इकडे बघ पप्पा डान्स करतो तिकडे बघा डान्स करतो पप्पा. हे धनाकड डंग धनाकड डंग धनाकड डंग धनाकड डंग धनाकड डंग धनाकड डंग. ऐक ना अशीच नाचता नाचता ही थोड्या दिवसांनी आपल्या सोबतच नाचेल त्या व्हिडिओ मध्ये नाही का. एक रील व्हायरल झालेली आहे. तिथे फॅमिली एक रील करत असती आणि एक पूर्व खाली बसलेला असतं असं. ते नोटीस करतं. ते असं उठतं आणि एक असं असं नसतं. हो ना किती छान ना. काल ती रील दाखवली. ती आज रील बघतो डायरेक्ट 1.5 मिलियन लाईकला गेली. बापरे 50 मिलियन व्ह्यूज एका दिवसात. बापरे. सक्षमी पण आपण पण असंच करू. मी कधी अशी व्हिडिओ करत असेल ना सक्षमी पण माझ्यासोबत उठत आणि ती पण नाचायला लागेल. तर गाईज आणि लेडीज अँड जेंटलमेन आपण सक्षमीचं आपण 3ऱ्या महिन्याचं गिफ्ट देतो आहोत. मी लय एक्साइटेड आहे पण ते बघायला. हो ना. मी एवढे त्याचे व्हिडिओ बघितले तेवढे मला असं झालं अमेझॉन वरनं 3 दिवस आलं नव्हतं. इतकं मला इरिटेट झालं ना. म्हणलं प्रत्येक ब्लिंकिट वरनं मागव बाबा 10 मिनिटात. आणि मागवलं 200 रुपये म्हणजे जास्त घालत त्यासाठी. पण मागवलं. आपल्या घरात आपली सक्षमी आलेली आपली लक्ष्मी आलेली आहे. तर त्यामुळे म्हणलं तिला पण गिफ्ट देणं गरजेचं आहे. तुमच्या सोबतच गिफ्ट छान छान. पहिल्या महिन्यात तसं काय घेतलं ना आम्ही. घेतलंय मी तिला प्रत्येक महिन्यात काय ना काय. 2ऱ्या महिन्यात आपण तिला हे घेतलेलं आहे कमी टाइमचं. तर आता गिफ्ट तुम्हाला दाखवायची वेळ आलेली आहे. 3, 2, 1 टाडाडन. हे हाय सक्षमीचं गिफ्ट. पिलू इकलं बघ. इकलं बघ. सत्य तू गिफ्ट कल बघ. मम्मा कला ना बघा गिफ्ट कल बघ. माहित नाही सक्षमीला काय झालंय. सक्षमीचं फेस दाखवला असतं तर किती भारी रिएक्शन घेतलं दाखवू पण आपण त्याच्यावर सिम्बॉल टाकू जेव्हा ती खेळत ना तेव्हा दाखवू. हो टाकणार. गिफ्ट आम्ही आता ओपन केलेलं आहे. सक्षमीला माहित नाही काय झालंय पण तिला माझ्यावर प्रेम झालंय. ती कंटिन्यू माझ्याकडे बघत आणि तिला आता असेंबल कसं करायचं ते आपण बघूया. मला काही माहितीये थोडं व्हिडिओ बघून. अरे माहिती तुला गिफ्ट आणलंय तू काय सांगते वलदून खोलून. हे पूर्ण पॅक आहे. नाही हे खोल नाही असा. तू तोड. तुझे केस दिसतात का ते बघ पहिलं. हो दिसतोय मी छान असा गोरा. असं लावायचं. तुकडा सीके गाणं आपण बोलू ते. तुझ्याला गाणं तुकडा सीके सपना घर बनाया था. सपने मेरे चोरी से बुन के मैंने चोरी से चुप के. तुकडा मैंने सीखे सपना बना. तुमसे ना हो पाएगा.
सपना बनाया था. असं ह्यांची पॅकिंग अशी आहे ना, असं वाटतं घरीच पॅक करून पाठवलं त्यांनी. पिल्ली मेरी पिल्ली मेरी पिल्ली मेरी टूटा टूटा सी के सपना. जर तिने हाताने इकडं तिकडे केलं ना गाईज, ह्याची काहीच गरज नव्हती आहे ना. हा ते मॅट दिलेलं त्यांनी उगाच. ह्याचीच आणि फक्त गरज. इझी आहे खूप. हा, फक्त आता मी हे assemble खोलतो करायला ना, पण काही नाही. तुटावं नाही झालं. तू पहिला तसं निगेटिव्ह नको बोलत जावा. कोणती पण गोष्ट करायच्या आधी ना प्रत्येक निगेटिव्हच जर बोलतो. लाव तिकडे ते. तिकडच लावायचंय का ते उलट लावलेस तू. कोणतं? कसं काय ते मी असं उलटं पाहिजे. लावू? कारण तिकडे सक्षमी दिसणार. ते असं लावायला सक्षमी पाहिजे असणार, डोकं तिकडे असणार. पायल राऊत. हा का? मला एवढं नाही ना. एवढं सारखं सारखं असेंबल करत बसायचं ठरलं कुठे? हे झालं किती सोपं होतं. सेल लावायला लागणार ना त्यात. तोपर्यंत मी ना ह्याला हे लावून घेते. अरे हे पण काढायचं आपल्याला बाबा. जाते मी ते ब्लॉग इथं पण वरती लावता काढायचं. येईल. ती पण याच्याकडे बघते बघ ना, कलरफुल दिसतोय ना तिला. तुम्ही ब्लॉग नाही काढला? काढला. अरे वाचते कसं हे? सील आहेत ना आहेत? बघायला लागल. ह्यात तर नाहीच सेल. त्यात बॉक्स मध्ये आहेत का बघ बरं. तुला पाठव ना. ह्यात सेल नाही ह्यात, तर सेल घेऊन येतो पहिला मी. आणि हे जर पाहिलं तोपर्यंत बाकीच्या गोष्टी लावते. आणि सक्षमी कंटिन्यूस त्याकडेच बघते काय. तर हे वर्थ इट आहे का प्रोडक्ट तुम्हाला कळेलच काही दिवसामध्ये. हे किती वर्थ इट आहेत, किती उपयोगी पाळासाठी कळेलच तुम्हाला. सांगूच आम्ही एक वर्थ इट आहे का वेस्टेज आहे. म्हणजे तुमचे पैसे वाचतील. आमचे गेले जाऊन तास झाला काहीच. पण सक्षमी कंटिन्यू त्याकडे बघते गाईस. ते गोष्ट एक चांगली आहे. बघू आता कधी पाय मारतात त्यातनं म्युझिक वाजलं ते अजून कशी रिॲक्ट करते तुम्हाला दाखवतो आपण. गाईस तुम्हाला तिथं कळणार नाही सक्षमी कुठं बघते, पण तिची कंटिन्यूस नजर ह्याच्यावरच आहे. बहुतेक तिला ते आवडलेलं दिसतंय पायल. कंटिन्यू बघते त्याकडे. कारण जे रंगीबिरंगी कलर आहेत, डार्क कलर आहेत, ते तिला दिसतात. ते कलर असे नाही का, ते नजरेला दिसणार असे कलर आहेत. सक्षमी पिल्लू कसे वाटलं तुला गिफ्ट? ती जरा कन्फ्युज आहे. ती नोटीस करते सगळं. नोटीस करते सगळं. पण ती खेळन ती. खेळल ती. तिथे हर्षकडेच बघते कंटिन्यू. ते चाललंय नोटीस करणं चाललंय गायचं. हो. आणि सरक ते खाली. तिथे काय सपोर्ट लावायला लागला. नाही ती त्याला लात मारून मारून ती वरती जाईल. पण तिचे पाय बरोबर लागतात हे बघ. पायानेच वाजवते. हा नोटीस करते ते सगळं अजून तशी लगेच रिस्पॉन्स करणार नाही खेळायला. खेळन ती खेळन याच्यासोबत छान है ना. बघू आपले 72 तास आहे रिप्लेसमेंटला. नंतर आपण बघू. नाही ती खेळणार. ती प्रत्येक आहे ना ते डॉल आहेत ना प्रत्येक छोटे छोटे बघ पकडायचा प्रयत्न करते. माझे बबलू. नाही नाही ते खालीच ठेव. हा ती असा हात लावून पकडणार. खाली गेलं. ती ढकलून ढकलून तिथे प्यायला मागते पहिले 5-5 पेने पुढं कुठं त्या भुके पुढं काय खेळण्याला काय किंमत नाहीये. हो बरोबर आहे. पहिली भूक. तिने आता शिकत्या वाईट वेळेलाच फ्रेंड बनवलाय गाईज. ती एका बरंच खेळतीये कारण ती मान तिकडे साईडला आहे. या साईडला ह्याच्या बरोबर पण खेळाल ती. आज मी सकाळपासून जेवलेच नव्हते कारण की खूप जास्त पोट दुखते आणि मला अजिबात काय बनवशी वाटत नाही. आणि आता टाइम बघते 4 वाजले ते 4 वाजले आणि भूक पण लागली. फक्त नाश्ता केला सकाळी आणि असं एक भाकर टाकते आणि काहीतरी सोपं बनवते आणि ते खाते भाकरसोबत. तेवढं पोट भरेल म्हणजे नाही तर मग जास्त काय खाल्लं नाही तर जास्त मला अशक्तपणा वाटेल. म्हणून आता काहीतरी खाऊन घेते पटकन. पहिली भाकर आणि टोमॅटोची चटणी बनवते. तर आता मी थोडा आराम केला आणि चाललो आता कारण सक्षमीचं संपलं विटॅमिन ड्रीचं औषध. विटॅमिन झालं का ॲडमिशन? किती फी आहे? तुला काय माहिती काय असतं मला सांगते पहिला आधी. मग ते मी तुला प्रश्न विचारतो. नुसतं माहित नाही करती. पहिलं गाडीत पेट्रोल का पहिला चेक करावं लागतं आपल्याला. चेक करू. एक एअरबड्स पण द्या. चला चाललं आपण घरी. मेडिकलमधनं सगळं सामान घेतलं मेडिकलमधनं. गाडीला माझ्या ब्रेक नाही आता एखाद्याने गाडी चालू शकत नाही मी अजिबात. मी आलो आहे मेडिकलमधनं जाऊन सक्षमीला औषध आणि
एअरबड्स घेऊन तर सक्षमी खेळत होती. पायल जरा जेवती आणि मॅडमचं जरा खूपच जरा पोट दुखायला लागलं आहे आणि तिला पोटात खूप क्रॅम्प्स यायला लागले आहेत. त्यामुळे तिने आज काहीच व्हिडिओ वगैरे काहीच केलं नाही आहे आणि उशिरा जेवण केलं. त्यामुळे पण जेवण करणं गरजेचं होतं. त्यामुळे आणि मॅडम बघा, ही मॅडमची मान बघ किती तिकडे चालली. मी डॉक्टर तिकडे तर सक्षमीला तोपर्यंत मी ढेकर देतो जरा म्हणजे ढेकर दिला पण लई मान ओळखायला लागली. म्हणजे थोडं व्लॉग घ्यावं मॅडमला घेऊन. मॅडम काय ऐकाय नस मॅडम. तर सक्षमी पायल जेवती तोपर्यंत सक्षमीला मला घेणं गरजेचं आहे गाईज, गरजेचं आहे. कारण वी आर पेरेंट्स नाव, दॅट्स वाय गाईज वी बोथ ना, वी बोथ आर एकच झालं. काय असेल ते इंग्लिश तुम्ही रिकरेक्ट करून कमेंट करा. कारण आपण शिकले मराठी मीडियम. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. सक्षमी तासापर्यंत आंघोळ घालायची. मग मी झोपल्यावर वाटत होती मागाशी घे म्हणून परत झोपतो थांबत. आज संध्याकाळचे 8 वाजल्यात ते बघा. तरी पण पायल तुम्हाला इथंच दिसेल कारण की आज पायल नाही स्वयंपाक करायला. पायला जरा बरं वाटत नाही आहे. त्यामुळे मम्मीला सांगितलं. मम्मी म्हणलं आजचे दिवस स्वयंपाक कर तू. तर मम्मी म्हणले हो करते मी स्वयंपाक, काही प्रॉब्लेम नाही. तर मम्मी स्वयंपाक करते खाली. तर काय करते मला ते माहीत नाही आहे. पण सांगितलं मम्मीला मी की तू स्वयंपाक करून की पायला बरं वाटत नाही. पायला बरं वाटत नाही म्हणजे पायला काय होते असं आपण सोशल मीडिया सांगायचं का आता काय तसल्या गोष्टी नको सांगायला काहीच रेखट सगळं. तर पायल जरा तिला विकनेस वाटतं, जरा हे झालं आहे. माहेरावरनं ती आल्यामुळं तिला खूप दुःख झाले आणि ती त्या दुःखात आजारी पडली आहे काहीच. असं काही नाही आहे, असं काही नाही. जे आहे ते मम्मीला कारण सांगितलं आहे मी आणि पायला पण माहिती. पण ती पायल म्हणते नको असं सोशल मीडियावर सांगायला त्या गोष्टी. तर ठीक आहे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. तर सक्षमीचं हे का आवडते पायल. आणि मॅडमने आज झोपले कमी घेतली. 7 वाजता तिला आंघोळ घातली आणि 8 वाजता मॅडम उठली. 1 तासात झोपली. पण ती झोप होती पूर्ण. आता काही विषय नाही. ती झोप घेते स्वतः मनाने उठती. तिला आम्ही असं नाही की ती डचकून उठते गावावरून उठते मग उठते. ती मनानेच उठते. मनाने म्हणजे तिच्या मनाने, आमच्या मनाने नाही. आणि आज आमचं कपाट साफ करायचं काम होतं ते राहून गेलं कारण की पायलीमधूनच प्लॅन चेंज केला आणि तिला ती म्हणले की पायल तिला सक्षमीला गिफ्ट घ्यायचं आपल्याला 3rd मंथचं. काय करून आजच मागवायचं आहे ॲमेझॉनवर. तर काय आहे ना, माझं मन दुखलं होतं. इतके दिवस त्या ॲमेझॉनवरची वाट बघितली. 3 दिवस झालं आज नाही म्हणून आम्ही खुश व्हायचो. रात्री 10 वाजायचे त्यांचा फोन नव्हता येत. मग पार्सलवाल्यांचा. मग आम्ही परत नाराज. मी म्हटलं जाऊन दे 200-300 रुपये जास्त जाऊ दे पण आपल्या गुग्गूला आपण मॅथ घेऊया. ती खेळण छान छान. आणि आता मी तिला तयार करतेय. ती झोपणार आहे. प्रतीक मला ओरडला. म्हटलं अजिबात कपाट वगैरे काय आत्ता काढ नको. तू आजारी आहे, तू आराम कर. तेच म्हणलं तुला म्हणलं कणकणी आली त्यासाठी मी मम्मीला म्हणलं स्वयंपाक कर म्हणून. आणि तू इथं परत वर काम करत बसली तर मग तुझं काय फायदा. मग मम्मीला स्वयंपाक करायला सांग म्हणून तू इथं काम परत डबल करत बसली म्हणजे फायदा काय. तू आराम कर म्हणजे उद्या सकाळी परत बरं वाटेल. कारण आज दिवसभर आमचं सोशल मीडियाचं पण काही काम झालेलं नाही, प्रमोशनचं वगैरे काही काम झालेलं नाही. आणि जे आहेत सक्षमीला गिफ्ट त्यात परत पाहिलं तिथलं आवड सगळं. आणि त्यात सक्षमीला केवळ सक्षमी खेळती त्या बरं आता चांगली खेळते. उद्या पण परत बघू. आणि ती तो साईडचा असा तो बांबू आहे ना तोच सोडते मॅडम हाताने डायरेक्ट. लवकर तोडायची एरियामध्ये दिसते मॅडम. नाही तुटणार ते. हे बघ मी परत लावायला. ते नाही तुटणार. इथे तोंड आहे ना, तिथे पाय, इकडे तोंड. आणि सांगायचा विषय असा की कपाट वगैरे तर काय आवरलेलं नाही आहे. सांगितलं तुम्हाला मी आत्ताच. ते तर उद्याच्या वर ढकललं आहे कारण ह्या गिफ्टमुळं. आणि ह्या गिफ्टची प्राईस तुम्हाला ॲमेझॉनवरती 400 रुपयेच भेटेल. जास्त महाग नाही. दिसायला मोठं आहे पण ते जास्त महाग नाही आहे. आम्हाला ॲमेझॉनवर लवकर आलं नाही म्हणून आम्ही मग ब्लिंकिटवरून मागवलं. म्हणजे 100-200 रुपयाने ते महाग पडलं आम्हाला. जाऊन दे म्हणलं पुढसाठी काय प्रॉब्लेम तेव्हा. हां आता इथून पुढे त्यासाठीच खर्च करायचा आहे आपलं. काही एवढं नाही विषय. त्यामुळं घेतलं मागवलं. ती खेळ ती रमल म्हणजे पायलचे कामं होतील. मी तर उद्या सांगितलं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये की मी का बाहेर घराच्या बाहेर थोडं पडायचा विचार करतो आहे. त्यामुळे सक्षमीला दुसऱ्या गोष्टींचं नाद लागलं गरजेचं आहे. खाली तिला घ्यायला आहेत मम्मी पप्पा त्यात काही विषय नाही. तेही खेळवतात तिला. पण प्रॉब्लेम काय मेन माहिती आहे का, सक्षमीचा आंघोळचा टाईम संध्याकाळी. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर तिला झोपवणं गरजेचं आहे असं विषय. जर सक्षमीचा आंघोळ दुपारी सकाळी असते ना म्हणजे सकाळी झोपली संध्याकाळी आम्ही तिघही खाली असतो डायरेक्ट असा विषय. बाकी काय नाही. आता मी जेवण वगैरे करलं खाली तर बघू सक्षमी परत खेळती का. जर खेळली तर तुम्हाला दाखवलंच नक्की. मी टाकलं आहे मॅडमला त्यामध्ये आणि एवढ्या जोरात लात मग तिनं मला वाटतं ते खालती ते तोडणारच आहे. छोटं परत खेळती बघा ते खेळती या रमली ते त्यामध्ये एक प्रकारे. तर मंडळी माझं जेवण आलं आहे.
मस्त मम्मीने वरण भात बनवला आहे. इथं आहे चटणी, इथं आहे भाकर. हे बघा आता अंधारातच बघा, कारण की आमच्या मॅडम आहेत. मॅडम मस्त झोपल्यात. हे बघा मस्त झोपली मॅडम. क्या थांब करते. गाई गोट्यात बाळाच्या मम्मीला खाऊ दे वाटीत. बाई गोट्यात काय बोलतो मी. बाई गोट्यात. गाईच पाहिले तापली गाईच. हातावर चटके बसायला माझ्या. तापली नाही पण जरा तिला विकनेस आलेला आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि सक्षमीला घेऊन झोपली ती आत्ता. मग अशी आम्ही नेटफ्लिक्सला रिचार्ज करत होते, काही झालं नाही सक्सेसफुल, पण आत्ता झालेलं आहे. आता मी बघतो आम्ही लॉकअप शो मस्तपैकी. म्हणजे मी बघतोय, पाहिलं तर जरा झोपली. हे बघा अरे झोप ना. नो सेन्स असं करतोय कसं झोप. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. उद्या भेटूया गाईज नवीन ब्लॉग मध्ये. उद्या. बहुतेक पोलिओ आहे. सक्षमीला पोलिओ द्यायला जावं लागलं असं वाटतं मला. आपण द्यायचं का नाही जावं असं वाटतं मला. डॉक्टरला फोन करून विचारू तिथल्या. हा विचारू त्यांना, त्या ताईंना विचारू. त्यांनी सांगितलं तुला कार्डचा फोटो पाठव म्हणजे सांगितलं ना ते तुला दिलेलं आहे का, द्यायची गरज आहे का नाही. त्यांनी मागितलं होतं ना फोटो, मागितला होता फोटो उद्या कॉल कर वॅक्सिनेशनचा. मन की आता दिलं आपण 3.5 महिन्याचं दिलं वॅक्सिन. परत आता उद्या द्यायचं आहे का? उद्या वॅक्सिन नाही आहे पोलिओ ते. दोन बूंद ना जिंदगी की एक्स्ट्रा. तिला 2 बूंद द्यायचे, 4 बूंद होतील ना मग. हा पण त्यांनी आता काहीच गुड नाईट लाईटीमुळे ती उठती.